शेती, सहकार, समाजकारण, राजकारण, शिक्षण यासह सामाजिक घडामोडी घटनाचा मागोवा घेणारे व्हिजन मराठी न्यूज। आज राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून दौरा करत असताना राधानगरी असेल, आजरा असेल, बुदरगडा असेल, आज जर ते मातब्बर जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात नाराजगी आहे आणि त्या नाराजगीचा सूर 20 तारखेला मतपेटीमधून जनता उघड करेल असा मला एक आशा आहे। कारण आज जर बघायला गेला तर जो काही डिजिटलचा बावा आणला किंवा डिजिटल विकास केला त्याच्या संदर्भात नाराज आहे। आज जर तुम्ही बघायला गेला तर प्रत्येक गावामध्ये जर विकास बघायला गेला तर भकास झालेलं गाव असं तुम्हाला दिसेल। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शाश्वत असा विकास झालेला नाही। अशा अनेक प्रकारचे निधी उचलून त्याच्यावर फक्त काम आणि डिजिटल लावून तो फक्त नारळ फोडण्याचं काम विद्यमान आमदारांनी केलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शाश्वत विकास म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला म्हणजेच मला 20 तारखेला निवडून देतील अशा आशादायक चित्र मतदारसंघामध्ये आहे। मतदारसंघामध्ये फिरत असताना एक विचार घेऊन एक शाश्वत विकासाचा आराखडा घेऊन मी लोकांपर्यंत जातोय। कारण आज एकमेकावरती टीका करण्यामध्ये ते व्यस्त आहेत। लोकांना कुणालाही जम्यात न धरता फक्त गाव लेवलचे नेते घ्यायचे, पाटणं फिरवायचं, त्याच्यानंतर लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना त्या पुरवठा करायच्या। त्याचबरोबर काही संघटना आहेत त्या संघटनेचे 4 लोक घ्यायचे आणि ह्याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा अशामध्ये हे राजकारण करत आहेत। आज त्यांना गावापर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत किंवा ते जात नाहीत। मात्र हा युवराज येडोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून, सन्माननीय राजसाहेबांचा सिल्लेदार म्हणून आज विकासाचं व्हिजन घेऊन शाश्वत विकास म्हणून हा आराखडा प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मी काय करणार आहे 5 वर्षात आणि आपण काय करू शकतो याचं व्हिजन घेऊन जाणारा मी एकमेव नेता या मतदारसंघामध्ये आहे। ठीक आहे।